आता गीतेचा पूर्वार्ध श्रवण केल्यानंतर अर्जुनाला आलेली अनुभूती आपल्या श्रीगुरुदेवांपुढं तो आत्मनिवेदन रूपाने प्रगट करीत आहे. अर्जुन म्हणतो, देवा की यन माम वदसी, तू जे जे काही मला आता सांगितलेलं आहे तत् एतत् सर्वम ऋतम म्हणणे, ते सर्व अत्यंत ऋत म्हणजे सत्य, अबाधित, त्रिकालाबाधित सिद्धांत रूपाने ते तुझं बोलणं आहे इति म्हणणे असं मी मानतो. हे भगवन, हे भगवंता, ते व्यक्तिम, तुझी असणारी व्यक्ती म्हणजे तुझं असणारं जे स्वरूप, तुझं असणारं सामर्थ्य आणि तू तत्वतः तुझं स्वरूप तुझ्याच कृपेने असंग निर्विकार, निर्गुण निर्विकार असं आहे असं मला कळलं. परंतु तोच तो निर्गुण निर्विकार असणारा परमात्मा या ठिकाणी माझ्यासाठी माझ्यासमोर तो सगुण साकार रूपात अवतीर्ण झाला. पण याविषयी जर तर्काने निर्गुण निर्विकार परमात्मा सगुण साकार होतो कसा, असं जर प्रश्नाचं विवेचन उत्तर द्यायचं झालं तर ते समाधानकारक उत्तर देणं अत्यंत कठीण आहे. आत्तापर्यंत अनेक देवांना किंवा दानवांना हे कधीही लक्षात आलं नाही. तर जे देवदानवांना लक्षात आलं नाही ते माझ्यासारख्या सामान्य पुरुषाला हे कसं लक्षात येईल? कारण काय, हा नेहमीचाच प्रश्न आहे. किती जरी तार्किक मनुष्य असला तर तो लवकर कबूल करत नाही की परमात्म्याचं निर्गुण निर्विकार स्वरूप आहे. आणि जर त्याला तर्काने परमात्म्याचं निर्गुण निर्विकार स्वरूप कळलं तरी तोच परमात्मा जो ज्ञानोबारायांना अनुभूत झाला, ज्ञानोबाराय म्हणतात तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, तुला सगुण म्हणू का निर्गुण म्हणू? तर तुकाराम ज्ञानोबाराय पुन्हा म्हणतात की मला गुरुकृपेनं, निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेनं असं कळलं की जो सगुण निर्गुण निराकार आहे तोच सगुण साकार झालेला आहे. जो स्थूल आहे तोच सूक्ष्म आहे आणि जो सूक्ष्म आहे तोच स्थूल आहे. जो अदृश्य आहे तोच दृश्य आहे आणि जो निर्गुण आहे तोच सगुण आहे. जो निराकार आहे तोच काय आहे, साकार झालेला आहे. ह्याला जर गुरुकृपा असेल तरच त्यांना कळतं आणि ज्ञानोबारायांसारखी अनुभूती मिळते की प्रश्न निर्माण झाला तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, आणि लगेच निश्चय झाला गुरुकृपेने का सगुण निर्गुण एक गोविंद रे. सगुण आणि निर्गुण दोन्ही एकाच परमात्म्याची रूप आहेत. याला शास्त्रामध्ये श्रुती वाक्याचं प्रमाण आहे, द्वेवाव ब्रह्मणो रूपे, दोन ब्रह्माचे रूप आहेत. काय, व्यक्तंच्या अव्यक्त, म्हणजे मूर्तंच्या अमूर्तंच. एक मूर्त स्वरूप आहे आणि एक अमूर्त स्वरूप आहे. एक साकार आहे आणि एक निराकार आहे. जसा एकच परमात्मा जो आहे तो ह्या दोन्ही रूपाने नटलेला आहे. तो परमात्म्याचं, त्या परमात्म्याचं ज्ञान अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे. त्या परमात्म्याचा विचार करायला लागले त्यावेळेला श्रुतीसुद्धा तो परमात्मा निर्गुण आहे का, निर्गुणही न इति, मग सगुण आहे का, सगुणही न इति. कारण श्रुतीला हा परमात्मा कसा आहे हे सांगता आलं नाही. निषेधमुखाने श्रुतीनं प्रतिपादन केलं पण विधिमुखाने श्रुतीलाही त्याचं प्रतिपादन करता आलं नाही. म्हणून श्रुतीने फक्त नेती नेती अशा शब्दाने त्या परमात्म्याच्या स्वरूपावर भासलेल्या अनात्म पदार्थाचा, जगदरूप कार्याचा आणि त्याचं कारण अज्ञानाचा, ह्या दोन्हीचाही पहिल्या नीती शब्दाने हे संपूर्ण कार्यरूप विश्व हे मिथ्या आहे असं सांगितलं. नंतर दुसऱ्या नीती शब्दाने त्या कार्याला कारण असणारं आत्मस्वरूपाचं अज्ञान हेही मिथ्या आहे असं दुसऱ्या नीती शब्दाने सांगितलं. मग परमात्मा कसा आहे हे दोन्ही नाही, मग आहे कसा, तर हे श्रुतीला इदम इत्थम अशा रूपाने त्या परमात्म्याचं कथन करता आलं नाही. तत्वतः जर पाहिलं तर गुरुसुद्धा त्या शिष्याला म्हणतात कैसे बोटाने दाखवू तुला सांग गुरुच्या मुला. हे बोटाने दाखवता येत नाही, म्हणजे त्याचा अंगुली निर्देश करून इदम रूपाने त्याचं कथन करता येत नाही अशी श्रुतीची देखील स्थिती झाली. या ठिकाणी असं असतानाही परमात्मा जो आहे तो दोन्ही तोच झालेला आहे. आपल्या संप्रदाय परंपरेमध्ये मान्यता आहे की दोन्ही तोच होतो आणि याविषयी जास्त तर्क करून
नैशा तर्केन मतिरापणे. हा कितीही तर्क केले तरी परमात्म स्वरूपाविषयी आपल्याला ज्ञान होऊ शकत नाही. त्यासाठी काय आहे, श्रुतीवचनावर श्रीगुरुवचनावर श्रद्धा. काय तस्मात श्रद्धस्व. या ठिकाणी हे सौम्य म्हणजे शिष्या, तू त्यासाठी माझ्या म्हणण्यावर श्रुतीवचनाच्या अनुसरण असणाऱ्या मला अनुभवाला आलेल्या आणि त्या अनुभूती आणि श्रुतीवचन म्हणजे श्रुती, युक्ती आणि अनुभव यांच्याद्वारा मला ज्याचा गुरुकृपेनं, ईश्वर कृपेने, शास्त्रकृपेने, अंतकरण कृपेने अनुभव झाला आहे, तेच मी तुझ्या हृदयामध्ये ये हृदयीचे ते हृदयी घातले. या न्यायाने परंपरेचं जे काही ज्ञान आहे तुझ्या हृदयात संक्रमण करीत आहे. याविषयी तू तर्क करू नकोस. या ठिकाणी मा कुतर्क्यताम, तू तर्क करू नकोस. आणि तर्कच करायचा झाला तर श्रुतिमतः तर्कोनुसंधीयताम. जे श्रुतीला मान्य आहे त्याला अनुकूल तर्क कर, त्याच्या विरुद्ध तर्क करू नकोस. त्यात तुझं कल्याण होणार नाही. संप्रदायाची मान्यता अशी सांगितली जाते की जो सगुण आहे तोच निर्गुण आहे, जो निर्गुण आहे तोच सगुण आहे. याचं मनुष्याला तर्काने कधी विचार करता येणार नाही. यासाठी स्वामी महाराज एक उदाहरण द्यायचे की एकदा असं झालं की एका राजदरबारामध्ये चर्चा चालली किंवा विद्वत सभा भरवली आणि त्याच्यामध्ये परमात्मा निर्गुण आहे का सगुण आहे याविषयी चर्चा चालली. तेव्हा त्या चर्चेमध्ये त्या राजानेही, राजा हा पूर्वीचे जे राजे होते ते अध्यात्म प्रधान अशा प्रकारचा निष्काम कर्मयोग म्हणून जनतेचं प्रतिपालन करण्यासाठी ते कटिबद्ध होते आणि त्यांचं जीवन असं विलासी नव्हतं. तर त्या ठिकाणी त्यांना ह्या राजदंडापेक्षाही ब्रह्मदंड हा श्रेष्ठ आहे असे मानणारे होते. त्यामुळे त्या राजानेही त्या चर्चेमध्ये भाग घेतला आणि त्यांनी परमात्मा सगुण की निर्गुण याविषयी विचार झाल्यानंतर राजाला सांगितलं की आपलं मत याच्यावर काय आहे. सगुणवाद्यांनी सांगितलं का परमात्मा सगुणच आहे, निर्गुणवाद्यांनी सांगितलं परमात्मा निर्गुणच आहे. याच्याविषयी राजाने सांगितलं की तत्वता असं आहे, निर्गुण म्हणजे गुणांनी रहित असणारा, निराकार म्हणजे आकाराने रहित असणारा, सगुण म्हणजे गुणांनी युक्त असणारा आणि साकार म्हणजे आकाराने युक्त असणारा. आकाराच्या विरुद्ध निराकार आहे आणि सगुणाच्या विरुद्ध निर्गुण आहे. अंधकाराच्या विरुद्ध काय आहे, प्रकाश आहे. प्रकाश आणि अंधकार हे दोन्ही जसं एकत्र येणार नाही त्याप्रमाणे एकाच परमात्म्याच्या ठिकाणी सगुणत्व आणि निर्गुणत्व हे परस्पर विरोधी धर्म एकाच अधिकरणात एकाच काली राहणं कधीही शक्य नाही असा माझा तर्क आहे, असं हे मला वाटतं असं त्यांनी सांगितलं. तेव्हा त्या ठिकाणी त्या एका असणाऱ्या विद्वान अधिकारी महापुरुषांनी सांगितलं, राजा हा तुमचा तर्क जरी असला तरी हा तर्क अनुभवाच्या विरुद्ध आहे, अनुभव काही वेगळाच आहे. त्यांनी सांगितलं जर माझा तर्क चुकीचा असेल, माझा अंदाज असा बरोबर नसेल तर तुम्ही मला त्याच्यामध्ये असणारी त्रुटी किंवा काढून दाखवा, माझ्या अनुभवावर आणून द्या की या ठिकाणी निर्गुण असणारा परमात्मा हा भक्तासाठी आला नावा रूपा आणि तुका म्हणे झाला सोपा. काय तुकोबाराय म्हणतात की आणि याला रूपा बळे करुणी खळे हरिदासी. हे जे हरीचे भक्त आहेत त्या हरीच्या भक्तांनी तो निर्गुण निराकार परमात्मा तो नावा रूपाला आणला असं संत सांगतात आणि तेच खरं आहे. पण त्यांनी सांगितलं हे परमात्मा निर्गुण निराकार असल्यामुळं त्याला भक्तावरचं प्रेम आणि त्या प्रेमापोटी तो आकाराला येणं ह्या गोष्टी काय बुद्धीवर आरूढ होत नाही, ह्या युक्तीला जुळत नाही, तर्काने याची सिद्धी होईल असं मला वाटत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं थोडा अवकाश द्या, मी निश्चितच तुम्हाला ही गोष्ट अनुभवाला आणून देईल. पुढं झालं काय, एकदा त्या राजाला एकुलता एक मुलगा होता आणि त्या प्रधानाधिकाऱ्यांनी राजाला राजपत्नीची इच्छा अशी झाली की आज या ठिकाणी नौका विहार, त्या राज्यामध्ये असणारी कोणती एखादी नदी, त्या नदीमध्ये नौका विहार करण्याची आणि बाळाला आणि राजाला घेऊन नौका विहार करण्याची आपल्या सगळ्या असणाऱ्या
चाकरांसमवेत मोठ्या नावेतून हा नौकाविहार करण्याची इच्छा आहे असं राजाला कळवलं. राजा तयार झाला आणि मग राजा, ते प्रधान, ते राज्य, तो राज्यातले काही नोकर त्यांचे आणि ते त्या ठिकाणी ज्या साधूंनी त्यांना वचन दिलं होतं हे तुमच्या अनुभवाला येऊन मी आणून देईल, तो साधू पण त्या नावेत बसला. आणि जाता जाता असं झालं की एकदम त्याच्यामध्ये तो साधू ओरडला, अहो राजपुत्र बुडाला. आणि एक मोठा आवाज झाला. आवाज झाल्याबरोबर राजपुत्र बुडाला असं म्हटल्याबरोबर आणि आत्ता तो आवाज झाला त्याबरोबर राजाने काहीच न पाहता, इकडं तिकडं काहीच न पाहता किंवा त्याचा विचार न करता, आपल्या नोकर चाकरांना, प्रधानाधिकाऱ्यांना आज्ञा न देता राजाने त्या नावेतून त्या नदीमध्ये उडी टाकली. आणि लगेच तो जो मुलगा आहे तो वर आणला त्या बुडी घेऊन. पण तो मुलगा होता म्हणजे त्या मुलाचा पुतळा होता, मातीचा केलेला पुतळा होता. मुलगा सुरक्षित होता, मुलगा आईच्या मांडीवर खेळत होता. परंतु राजाने ते लगेच त्या मुलाला वर आणलं, पाहिलं. नंतर हे असं कसं झालं हा सगळा प्रकार कळला. तेव्हा त्यांनी सांगितलं हे कोणी केलं, त्याला काहीतरी मोठं शासन दिलं पाहिजे. त्यांनी सांगितलं, हे सर्व त्या साधूंनी सांगितलं, मीच एक मातीचा मुलाचा पुतळा आणला होता आणि तो ह्याच्यामध्ये टाकून दिला. याला सर्वांना कारण मी आहे, मला काय करायची ती शिक्षा नंतर करा, पण माझं म्हणणं ऐकून घ्या की अहो मुलगा बुडाला असं आम्ही जेव्हा म्हणतो त्यावेळेला खरोखर मुलगा बुडाला की नाही, खरोखर मुलगा बुडाला की नाही. बरं बुडाला असेल तर काढण्यासाठी तुमच्याजवळ कितीतरी पाणबुडे या ठिकाणी आहेत नावेमध्ये, तुमचे नोकर चाकर, त्यांना उडी घालायला सांगायचं. ऐकी नाही तुम्ही कशाला. ते म्हणे याचं मला भानच राहिलं नाही, ह्याच्या ठिकाणी एवढा विचार करायला वेळ नाही, मी तत्काल उडी मारली. मग त्यांनी सांगितलं असंच आहे, हा परमात्मा सुद्धा आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे धाव घाली पान्हा, नाम घेता पंढरी राणा. कोठे न दिसे पाहता, याचा अर्थ कोठं दिसत नाही म्हणजे तो निर्गुण निराकार असा आहे. पण भक्ताने आळवलं का उडी घाली अवचिता, तो औचित्य तुझ्याप्रमाणे उडी घालतो म्हणजे सगुण साकार रूपाला भक्ताच्या कल्याणासाठी अवतार धारण करतो अशी याची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी हा परमात्मा सगुण पण होतो आणि निर्गुण पण होतो. तर इथं हे सांगतात की नाही ते भगवन व्यक्तिम, तुझी व्यक्ती म्हणजे तुझा अवताराला येणं किंवा तुझं नामरूपाला येणं हे देव दानव सुद्धा जाणत नाही, तर मानव सामान्य पुरुष, ह्या सामान्य जीव ह्या भगवंताच्या अवताराच्या प्रयोजनाला, अवताराच्या स्वरूपाला, त्याच्या कारणाला, कसं त्याच्या असणाऱ्या कार्याला हा पुरुष जाणू शकत नाही. हे कैमुत्तिक न्यायाने सिद्ध आहे असं या ठिकाणी सांगतात. आता यावर माऊली सांगतात, आपण सकाळी पाहिलं, ते आता वाक्य सूर्यकर तुझे फाकले आणि ऋषींनी मार्ग होते जे कथिले, तया आघवियांचे फिटले अनोळखपण. तसं त्यांनी सांगितलं अनेक मार्ग आहेत. व्यासाधिकांनी मला तुझे सांगितलं तेच व्यासाधिकांनी सांगितलं आणि त्या व्यासाने सांगितलं म्हणजे मी एकाग्र चित्ताने या ठिकाणी ते ऐकून पण घेतलं. सर्वांगाचे कान करून व्यास काय सांगतात, देवल काय सांगतात, महर्षी नारद काय सांगतात, सर्वांचं तात्पर्य काय आहे हे सर्व मी जाणलं. आणि ती चिद्रत्न म्हणजे मला झालेलं जे ज्ञान आहे त्या चिद्रत्न म्हणजे ज्ञानरूपी रत्नांच्या खाणी त्या माझ्याजवळच होतात. म्हणजे मला त्याचं परोक्ष ज्ञान अगदी खड्यासारखं व्यवस्थित झालेलं होतं त्यांनी जे मला सांगितलं ते. परंतु त्यांनी सांगितलेलं ज्ञान झालं तरीसुद्धा ह्या अधिकार संपादन करून ह्या ज्ञानाला मी कवळ घालावी, याची अनुभूती मला यावी, मी ज्ञानरूप व्हावं अशा प्रकारचं मला कधी वाटलं नाही. मला फक्त ते शब्द ऐकले, त्या शब्दांचा अर्थ कळला, त्या अर्थांचा समन्वयही कळला, परंतु त्याची अनुभूती नाम अर्थरूपता मला प्राप्त व्हावी असं माझ्या मनात कधीच आलं नाही. त्या उपेक्षल्या जात होत्या, त्याची मी उपेक्षा करायचो. नारदही हेच बोलला. नारदाच्या म्हणण्याचं तात्पर्य असं आहे. देवल व्यास असंच बोलले, त्यांच्या म्हणण्याचं तात्पर्य असंच आहे. इतकंच नाही, सर्वांच्या म्हणण्याचं तात्पर्य एक आहे.
असा समन्वयही त्याला कळला. परंतु हे जर कायम परोक्ष राहिलं आणि हे मला दृढ अपरोक्ष झालं नाही, माझ्या अनुभवाला आलं नाही, तर माझ्या जीवनामध्ये परम प्रयोजन जे मोक्ष ते मला प्राप्त होणार नाही. आणि मग किती जरी मला आता ही विद्या प्राप्त झाली असली तरीसुद्धा ही विद्या परोक्ष आहे, ही मला प्रत्यक्ष फल देऊ शकत नाही. षडंगादी वेदो मुखे शास्त्र विद्या कवित्वादि गद्यम सुपद्यम करोती हरे रंघ्री पद्मे किंवा गुरो रंघ्री पद्मे मनश्चेन्न लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम. हे सगळं जरी झालं, वेदांचं सांग अध्ययन झालेलं असलं, शास्त्रविद्या मुखात जरी असल्या, सारख्या बृहस्पतीसारखे वाचस्पतीचे नि पाडे सर्वज्ञता जरी जोडे असं जरी असलं तरीसुद्धा जोपर्यंत मनुष्याला याची अनुभूती आली नाही तोपर्यंत त्यांनी केलेले सगळे जीवनातले प्रयास किंवा प्रयत्न साधना ह्या व्यर्थ आहेत हे मला कळलं नाही. उलट त्या बोलण्याची मी काय केली, उपेक्षा केली. पण ही उपेक्षा कशामुळे झाली तर ते म्हणतात उपेक्षेल्या होत जात तरणी तुझवीन कृष्णा. हा तू जो आहे तो ज्ञानरूपी सूर्य आहे आणि तो ज्ञानरूपी सूर्य म्हणजे तू श्रीगुरु रूपाने साक्षात परमात्मा कृष्णम वंदे जगद्गुरुम. तो जगद्गुरु कृष्ण परमात्मा जोपर्यंत माझ्या जीवनात आला नव्हता त्यावेळेला मला शांतपणाने ते लोक होऊन माझ्या घरी येत होते, त्यावेळेला तू पण माझ्या घरी येत होता. परंतु असं व्हायचं की मला तुझं काहीच महत्त्व वाटलं नाही. उलट मी काय रुसुनीची बैसे, मी कधी कधी तुझ्यावर रुष्ट व्हायचं, मी तुझ्यावर कधी कधी रागवायचो, यादवाचा पोरगा असं तुला म्हणायचं मी. कृष्णा म्हणून हाकारी, हे कृष्णा म्हणजे हा माझा एक मित्र आहे एवढं मी तुला हाका मारत होतो. यादवपणेची तू ते लेखीजे, तू एक यादवाचा मुलगा आहे असं मी तुझी गणना करत होतो. परंतु काय आपुली आणवा तसे जाता तुझं म्हणजे मी कधी कधी तुला माझी शपथ घालीत होतो का, कधी कधी शपथ घालत होतो किंवा तुला कधी कधी शपथ घालण्याला भाग पाडत होतो. असे तो कोपे की निवांतच आहे. त्याला नंतर आता 11व्या अध्यायात चांगलं त्याला कळतं, अजून याच्यापेक्षा जास्त. तो कोपे की निवांतच आहे, काय रुसे तरी बुझावीत जाय, नवल पिशे लागले आहे पार्थाचे देवा. देवाला त्याचं इतकं वेळ लागलं होतं की हा रुसला तर त्याला समजावून सांगायचं, हा रागावला तरी त्याला काय करायचं, निवांत सहन करायचं, त्या अर्जुनाला प्रत्युत्तर सुद्धा द्यायचं नाही. आणि जितका तितका तो त्याला सोपा झाला तितका तितका अर्जुन भगवंताला अवघड होऊ लागला. अशा प्रकारचं त्यांचं पूर्व जीवन असं दिसून येतं. परंतु आत्ता खरा तुझ्या बोलण्याचा वाक्यरूपी सूर्यकिरण जेव्हा माझ्या हृदयामध्ये प्रकाशित झाली तेव्हा मला आता तुझं वास्तव स्वरूप कळलेलं आहे की काय तो परम ब्रह्म परमधाम पवित्रम परमम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवमजम विभुम आहुस्त्वाम ऋषया सर्वे देवर्षिर्नारदस्तथा आशितो देवलो व्यासः स्वयंचैव भविष्यमे. परंतु हे सर्व झालं तरीसुद्धा सर्व मे तद त्यावेळेला मला ते सत्य रूपाने अनुभवाला आलं नाही, ते मला आत्ता आलं. आणि आता मात्र तू जे जे शब्द बोलतो तो पूर्णपणे त्रिकालाबाधित सत्य अशा स्वरूपाचा तुझी सद्वचनं आहेत असं माझा पक्का निश्चय झाला. सर्व मे तदृतम मन्ये यन्माम वदसी केशव नाही ते भगवन व्यक्तिम विदुर्देवा न दानवाह. जर याच्यातून अर्जुनाला अशी पण व्यंजना सांगायची, एवढे मोठे तपस्वी देव किंवा पुण्यकर्म करून स्वर्गाला प्राप्त झालेले देव किंवा रावणासारखे महान तपस्वी असे दानव, परंतु त्यांना सुद्धा तुझं स्वरूप कळलं नाही, तर मला कळलं नाही हे काही विशेष असं नाही. मी तर कोण आहे, मानव आहे, तेव्हा मला ही गोष्ट कळली नाही. ह्या गोष्टी न कळण्याचे कारण कोण आहे, न कळण्याचं कारण आहे तुझी कृपा. जोपर्यंत जीवावर होत नाही तोपर्यंत जीवाला आपल्या स्वरूपाचा परिचय होत नाही. आता हे पुढं सांगणारच आहेत. तर तशीच गोष्ट माझी झाली. आणि इतरांनी किती जरी आपल्याला शास्त्र वचनं ऐकायला मिळाली, महापुरुषांची वचनं ऐकायला मिळाली, तरी मनुष्य जीवनामध्ये त्याची उपेक्षा होऊ शकते. कारण काय आहे,
भगवत कृपेचा किंवा गुरु कृपेचा अभाव आहे. तुम्ही म्हणाल भगवत कृपेचा अभाव आहे का गुरु कृपेचा अभाव आहे. या ठिकाणी अर्जुनाला भगवान जरी समोर असले तरी भगवंताच्या कृपेला घेण्या इतकी अंतःकरणाची वृत्ती या ठिकाणी प्रगट त्याला काय म्हणतो वृत्ती प्रगत झालेली नाही. त्याला ग्रहण करण्या इतकी प्रगल्भ झालेली नाही. आणि तो श्रीकृष्ण परमात्माच गुरुरूपाने आपल्या जीवनात आलेला आहे. तो जगद्गुरू आहे असंही त्याला वाटलेलं नाही. ज्या क्षणी त्याला ही अनुभूती आली तेव्हा फलगवल कल्परूपाने त्याला वाटायला लागलं की हाच कोण आहे, परमात्मा आहे आणि हाच गुरु आहे. तेव्हा आपल्याला अनुसरणीय वंदनीय कोण असेल तर हाच श्रीकृष्ण परमात्मा आहे आणि हाच आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने ज्ञानरूप काय वाक्यरूपी ज्ञानकिरण घेऊन तो या ठिकाणी आपल्या समोर आलेला आहे. म्हणून अर्जुनाला या ठिकाणी आता त्याचं महत्त्व चांगल्या प्रकाराने प्रतीतीला आलं. म्हणून अर्जुन म्हणत आहे की ज्ञानाचे बीज. तर आता तो म्हणतो की ऋषींनी मार्ग सांगितले होते पण ते तरीसुद्धा तुझं वास्तव स्वरूप आणि माझं वास्तव स्वरूप याचा मला काय होतं अज्ञानच होतं. सगळे मार्ग ऐकून झाले परंतु ह्या मार्ग त्यांनी जे सांगितले त्या मार्गांचं अनुसरण मी केलं नाही. त्यामुळे त्याच्यापासून होणारी दिव्य अलौकिक अशा अनुभूतीही पण मला आली नाही. त्याचं कारण काय, या सगळ्या मार्गांचं माझ्या अनोळखच होती. जसं मोराच्या अंगामध्ये काय त्या पिसाऱ्यावर अनेक डोळे आहेत पण त्याला दृष्टी आहे का, नाही. तसं मीही शास्त्रवचन ऐकले होती परंतु मला ही नजर किंवा मला ही ज्ञानदृष्टी मात्र तुझ्या अकारण करुणा वरुणा लय असणाऱ्या तुझ्या कृपादृष्टीचा लाभ जोपर्यंत झाला नव्हता तोपर्यंत मला ही दृष्टी लाभली नव्हती. आज तुझी माझ्यावर अकारण करुणा या ठिकाणी वर्षाव करत आहे, ओसंडून माझ्यासाठी वाहत आहे आणि त्या कृपेचा प्रभाव म्हणून मला आज ही गोष्ट उशिरा का होईना माझ्या पूर्णपणे लक्षात आली असं सांगतो. आणि आज मात्र तया अगवयांचेच फिटले अनोळखपण. आणि ते सगळे जे मार्ग आहेत त्या मार्गाविषयी अनोळख होती, मला अज्ञान होतं. ते अज्ञान फिटलं म्हणजे पूर्णपणे नाहीसं झालं. माझा मोह हा पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. मला आता याविषयी साधनाविषयी साध्याविषयी कोणताही शंका संशय विपरीत भावना काही राहिलं नाही असं अर्जुन सांगतो. अर्जुन आता आपलं आत्मनिवेदन करताना सांगतो, जी ज्ञानाचे बीज तयांचे बोल माझे हृदय भूमिके पडिले सखोल वरी ये कृपेची जाहली ओल म्हणून संवाद फळेशी उठिले. ह्या ओळी तशी पाहिलं थोडी कूट अशा स्वरूपाची आहे. अनेकांनी त्याच्यावर अनेक प्रकारचे अर्थ केलेले आहेत. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं पाहू. तर याच्या सांगतात जी म्हणजे आदरपूर्वक श्रीकृष्ण परमात्म्याला दिलेलं संबोधन आहे. जी म्हणजे आपल्याकडं पूर्वी आपल्या महाराष्ट्रीय परंपरेमध्ये मोठ्या मनुष्याने काही जर आपल्याला आवाहन केलं किंवा हाक मारली तर त्याला जी म्हणण्याची पद्धत आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात जी म्हणजे अहो श्रीकृष्ण परमात्मन तयांचे बोल ज्ञानाचे बीज. तयांचे बोल म्हणजे त्यांचे बोल म्हणजे जे कोण देवल व्यास नारद यांनी जे मला सांगितलं होतं त्यांची जी वचनं त्यांचं जे बोल आहेत ते काय आहे, ज्ञानाचे बीज आहे. ते खऱ्या अर्थाने आत्मज्ञानाचं बीजच होतं. आणि ते बीज जे होतं ते बीज पेरण्याचा माझ्या हृदयामध्ये त्यांचा प्रयत्न होता आणि त्यांनी ते बीज पेरलं पण. आणि ते बोलचं पण म्हणे ते बोल असे गेले नाही. अर्जुन सांगतो म्हणजे हे कोणाला काय. आता आपण सकाळी विचार केला तो सामान्य रूपाचा विचार आहे की जर तुम्ही मातीमध्ये शेण टाकलं तर काही ना काही कण चिकटतात असं आपण सांगितलं. परंतु या ठिकाणी अर्जुन अशा भूमिकेत नाही का थोडेसेच कण चिकटले. तो म्हणतो त्यांचे जे बोल आहे ते माझे हृदय भूमिके पडिले सखोल. बीज जर वरच्यावर राहिलं तर काय होतं, पक्षी वगैरे ते टिपून नेतात, त्याच्यापासून
पीक जे आहे तर ते पीक निष्पन्न होत नाही. म्हणून बीज हे काही खोल पुरावं लागतं किंवा पेरावं लागतं. तसं त्यांच्या शब्दरूपी जे बीज होतं ते माझ्या हृदयामध्ये असं वरवर गेलं असं नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की मुडाहुनी बीज काढिले ते निर्वाळलेल्या भूमी पेरिले तरी ते सांडी विखरी गेले म्हणून हे काही. जर चांगल्या प्रकारचं मुड्यातलं बीज काढलं आणि मशागत केलेल्या जमिनीत खोल पेरलं तर ते फुकट गेलं म्हणता येईल का? तसं या ठिकाणी जे त्यांनी सांगितलं ते फुकट गेलं नाही. माझ्या हृदयरूपी भूमीमध्ये ते अत्यंत सखोल पडिले, म्हणजे गंभीर रीतीनं खोल असं ते पेरलं गेलं. म्हणजे माझ्या मनावर त्यांच्या बोलण्याचा गंभीर असा प्रकारचा वस्तुनिष्ठ संस्कार झाला गेला. हे म्हणजे याचा अर्थ ते वायाला गेलं नाही. म्हणजे संत जे आहेत ते संत त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक साधकाच्या हृदयामध्ये जर तो अधिकारी गंभीर विचारवंत असेल आणि तो सद्विचार, सदाचार आणि सद्भावना ह्या त्याच्या अंतःकरणात असतील तर त्याचं हृदय आपोआपच गंभीर होत जातं. आणि त्या गंभीर असणाऱ्या हृदय कमलामध्ये किंवा हृदयरूपी भूमीमध्ये हे संत ह्या ज्ञानरूपी बीजाची पेरणी करतात आणि ती सखोल केलेली आहे. अर्जुनाला खात्री कारण योगीत सांडी त्या सांडी चांगल्या भूमीत पेरलं ते वायाला गेलं का? वायाला गेलं नाही. खडकी जैसे वर्षेले, खडकावर जर पेरणी केली तर ती फुकट जाते. तसं आमचं हृदय खडकासारखं नव्हतं. त्या ठिकाणी त्या वाक्याने द्रवीभूत होणारं जसं जसं वाक्य ऐकू तसतशी अंतःकरणाची वृत्ती होत जाईल. जैसे जैसे होत जाय श्रवण तैसे होत जाय मन, नाथ महाराजांनी सांगितलं. त्या ठिकाणी ऐकलं ना तर ऐकल्याबरोबर प्रत्येक शब्दाच्या आकाराची वृत्ती झाली पाहिजे आणि त्याच्यात मागचं पुढचं अनुसंधान असलं पाहिजे. त्याच्यामध्ये झोप, आळस्य हे काही नाही. त्याच्या ठिकाणी रसास्वाद नाही. काल सांगितल्याप्रमाणे कशाय नाही. अशा प्रकारे खरं तर काय आपण श्रवण करण्याच्या अगोदर श्रवण कसं केलं पाहिजे हेच आपल्याला प्रथम कळलं पाहिजे. आणि ते कळल्याप्रमाणे आपल्या त्या श्रवणाची जी पद्धती आहे ती पद्धती आपल्या अनुष्ठानात आणली म्हणजे मग आपल्याला ह्या शब्द ऐकल्याबरोबर त्याच्या आकाराची वृत्ती करण्याची सवय लागते. म्हणून इथं म्हणतात तयांचे बीज जी ज्ञानाचे बीज तयांचे बोल माझे हृदय भूमिके पडिले सखोल वरी कृपेची झाली ओल. आणि आता काय झालं मग भगवंतानी काय केलं? जर सखोल भूमीमध्ये पेरलेच होतं तर ते उगवायला पाहिजे होतं. परंतु त्याच्यामध्ये एक होतं ना, जर सगळं किती सखोल चांगल्या प्रकारचं भीम मशागत केलेल्या जमिनीत पिकलं आणि पाऊसच आला नाही आणि त्या ठिकाणी ओलच निर्माण झाली नाही तर त्या ठिकाणी त्या कृपेची ओल नसली तर पीक येणार नाही. म्हणून इथं झालं कसं म्हणतात तुझी वरी ये कृपेची. हे सगळं झालं हे फार चांगलं झालं. वरी म्हणजे या इथं उपर म्हणजे याशिवाय खरं महत्त्वाची जी गोष्ट घडली तर याच्यावर आणखीन काय घडलं तर ये कृपेची, ह्या तुझ्या कृपेची ओल झाली, ओलावा मला प्राप्त झाला. म्हणजे ज्या वेळेला भगवंताची किंवा श्रीगुरूंची कृपा, अर्जुनाला भगवंतच गुरु झालेला आहे. आपणची देव होय गुरु, त्याला गुरु आणि इष्टदैवत यांच्यामध्ये वेगळं पाण्याची गरजच राहिली नाही. आणि त्यांच्या कृपेची म्हणजे कृपा शब्दाचा अर्थ आहे कुपूर रक्षणे. सकाळी थोडं चिंतन केलं आम्ही की या ठिकाणी कृपा 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 म्हणतात काय, अजून याच्यावर खूप विचार होणं आवश्यक आहे. आपल्या सामान्य बुद्धीला हा विचार होणं पण कठीण आहे. परंतु जे परंपरेने सांगतात की कुपू रक्षणे, कृपा कुपू म्हणजे कृपा हा शब्द कुपू या धातूपासून झालेला आहे आणि त्याचा अर्थ आहे रक्षण करणं. म्हणजे इथं तुझ्या कृपेची ओल झाली म्हणजे काय, कृपा करणं, रक्षण करणं म्हणजे ह्या आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक त्रिविध दुःखापासून ब्रह्मज्ञान प्राप्त करून देऊन कायमचं मुक्त करून जीवाला आनंदाच्या राशीवर बसवण्याचं ज्या वेळेला एखाद्या श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महापुरुषाच्या अंतःकरणामध्ये येतं आणि त्यासाठी तो सज्ज होऊन कटिबद्ध होऊन काही जरी झालं तरी या शिष्याचा उद्धार करायचा. मग त्याच्यासाठी तो
शब्दाच्या द्वारा त्याच्या हृदयामध्ये ये हृदयीचे ते हृदयी घातले असं करील, कृपा कटाक्षाने करील, आलिंगन देऊन करील, हस्तस्पर्शाने करील. पण काही जरी झालं तर जोपर्यंत हा शिष्य मुक्त होत नाही तोपर्यंत हे मुक्त असणारे श्रीगुरु आपल्याला स्वतःला बद्ध मानतात. इतक्या प्रकारचं त्यांची त्या माझा उद्धार झाला तेव्हाच म्हणता येईल की जेव्हा माझ्या शिष्याचा उद्धार झाला. अशा प्रकारचे अंतकरणामध्ये जी काही धारणा आहे आणि त्या धारणेच्या दृष्टीनं शिष्याच्या कल्याणासाठी केले जाणारे श्रीगुरूंच्या माध्यमातून जेवढे प्रयत्न त्या प्रयत्नाचं स्वरूप कृपा असं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि साधारणपणे अशा प्रकारची ही कृपेची ओल झाली. म्हणजे तुला वाटतं की ह्यांनी जरी ऐकलं असेल पण अजून याच्या अनुभवाला आलं नाही आणि तुझं पहिल्यापासून आहे हा उमजे आता कैसे परी कैशेने धीरू स्वीकारी. काय पुढं जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. जसा एखाद्या माणसाला जर सर्पदंश झाला तर त्या सर्पदंशातून हा कसा आता मुक्त होईल, मग असा तो मांत्रिक जसा विचार करतो कैशेने धीरू स्वीकारी तसा हा शिष्य कधी मुक्त होईल यासाठी त्याच्याच अंतकरणात रात्रंदिवस तळमळ आहे. आणि तशा प्रकारचे प्रयत्न अनेक प्रकाराने काही होऊ द्या, परंतु ते म्हणतात ना कोणाचाही कोंबडा हरवला तरी चालेल पण उजेडलं पाहिजे. याला कोणती का होईना प्रक्रिया, कोणतं का होईना साधना, कोणत्याही रीतीनं त्याला आपण ज्या बोधावर आहोत तेच काय ये हृदयीचे ते हृदयी घातले. या हृदयातून त्या हृदयात कधी संक्रमित होईल. म्हणूनच असं म्हटलेलं आहे की बालकाच्या धनी धायजे. बालकाला दिलेलं पक्वान्न आणि त्या बालकाची त्या पक्वान्नाने झालेली तृप्ती, त्या तृप्तीने दुसरी आई किती तृप्त होते किंवा श्रीगुरूंनी शिष्याला दिलेला बोध आणि त्या बोधाने बोधवान झालेला परिपूर्ण बोधाला प्राप्त झालेला शिष्य पाहून श्रीगुरूंना काय आनंद होतो ह्या दोन्ही गोष्टी आईला किंवा श्रीगुरूंनाच माहीत आहे असं सांगतात. बालकाच्या धनी देखा बालकाच्या धनी धाईजे का शिष्याचेनी झालेपणे होईजे. हे श्रीगुरूची एकलवतेने जाणे का प्रसवती. या जिनं प्रसवाच्या वेदना सहन केल्या त्या आईलाच त्या मुलाच्या तृप्तीनं होणारा आनंद किंवा त्या श्रीगुरूंना किती श्रम आहेत तर त्या श्रमाचं सार्थक त्यांना तेव्हाच होतं की जेव्हा त्या शिष्याला पूर्ण बोध होतो. म्हणून असं सांगतात की माझी या हृदय भूमिके पडिले सखोल. माझ्या हृदय भूमिकेत त्या अगोदरच खोलवर रुजलेलं होतं. माझं अंतकरण सुसंस्कृत त्या संतांच्या वचनांनी झालेलंच होतं, परंतु मला रम्य समाधान, परमाशांती, परिपूर्ण बोध, त्याला निरंकुशा तृप्ती ती मला प्राप्त झाली नव्हती. ती मात्र तुझ्या वरी ये कृपेची झाली ओल. तो ओलावा कोणत्या तुझ्या कृपेच्या द्वारा मला प्राप्त झाला. आणि म्हणून संवाद फळेशी उठिले. म्हणून ते जे बीज होतं ना ते बीज काय झालं संवाद रूपाने होतं. इथं अनेक अर्थ केलेले आहेत. तर संवाद फळेशी उठिले असा एक आहे, संवाद फळेशी उठिले असा आहे. आणि दुसरा एक काय आहे जे सांगतात ना ज्ञानाचे बीज, ते ज्ञानाचं काय होतं बीज आणि बीजाचाच काय होतो वृक्ष. आणि वृक्षाची पूर्णता कशाने होते फळ प्राप्त होईल तेव्हा. आता हा गीता जो ग्रंथ आहे हा काय आहे संवाद आहे. या ठिकाणी आपण म्हणतो करू आवडीने वाद आणि तुमच्या सुखाचा संवाद. या ठिकाणी अर्जुनाने प्रश्न केले म्हणजे इथं प्रश्न उत्तर म्हणजे आपण नेहमी चिंतन करतो त्याचा विस्तार करायचा नाही. तर या ठिकाणी हे जे अध्यात्म चर्चा आहे याला म्हणतात सच्चर्चा, सत्वस्तूविषयी केलेली चर्चा किंवा त्याला एक आयुर्वेदमध्ये एक तद्विद्य संभाषा असा एक प्रयोग आहे. म्हणजे अनेक विद्वानांनी एकत्र येऊन एखाद्या वचनाचा शास्त्रार्थाचा निवाडा करण्यासाठी बसलेली सभा. त्या सभेमध्ये 3 प्रकार आहेत अशा ह्या चर्चेचे.
त्या 3 प्रकारामध्ये एक जल्प, वितंड आणि संवाद असे 3 प्रकार आहे. जल्प म्हणजे काय, दुसऱ्याचं खंडन करायचं आणि माझंच म्हणणं खरं आहे असं सांगायचं. तो जल्प हा इथं ह्या अध्यात्मामध्ये जल्पाला काही प्राधान्य नाही. त्यानंतर वितंड आहे ना, तुझं म्हणणं चुकीचं आहे पण बरोबर काय आहे ते आपणही सांगायचं नाही, त्याला म्हणतात वितंडा. तर वितंडा आपल्या शास्त्रामध्ये वितंडाचे ग्रंथ आहेत, खंडन खाद्यासारखे. नंतर संवादाचे ग्रंथ आहेत, हे गीता, अर्जुनाचा आणि भगवंताचा संवाद, याला संवाद म्हणतात. आणि जल्प म्हणजे दुसऱ्याचं खंडन, आपली सरशी करायची, अशा प्रकारची चर्चा चालते. परंतु जर आपण ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर ह्या जल्प किंवा वितंडाला ज्याच्या जीवनात स्थान आहे त्याला लवकर आणि चांगल्या प्रकारचं रम्य समाधान लवकर प्राप्त होत नाही. झालं तर क्वचित एखाद्या भाग्यवंताला, अंतर्मुख पुरुषांना होतं. पण हा संवाद पद्धती जी आहे तिच्यामध्ये दोघांनीही सत्याचा शोध घेण्यासाठी खांद्याला खांदा लावून आपला पूर्वग्रह दूषित भावना न ठेवता जे सत्य येईल त्या सत्याचा अंगीकार करण्याची वृत्ती ठेवून जेव्हा चर्चा होते तिला म्हणतात संवाद. हा भगवंताचा काय, कृष्ण आपण काय म्हणतो, प्रत्येक पुष्पिकेला अध्यायाच्या शेवटी काय म्हणतो, ओम हरि ओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम श्रीकृष्णार्जुन संवादे. अर्जुन विषाद योगो नाम, तसं सगळ्या ठिकाणी शीतप्रज्ञ दर्शन योग नाम किंवा सांख्य योगो नाम, पण श्रीकृष्ण अर्जुन संवादे हा संवाद आहे, सम्यक वाद आहे. म्हणजे ज्या बोलण्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भाव नाही, फक्त काही असो आपल्या दोघांचंही मंगल झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सत्य जे आपल्या चर्चेतून निष्पन्न होईल त्या संवाद रूपी मंथन आहे आणि त्या मंथनातून जे सत्य निष्पन्न होईल त्याचा आपण दोघंही जसाच्या तसा अंगीकार करू, अशी ही संवाद पद्धती आहे. अर्जुन काय म्हणतो, पहिली तर गोष्ट असे की ते ज्ञानाचे बीज, जी ज्ञानाचे बीज तयांचे बोल, त्या ऋषींचं बोलणं हे ज्ञानाचं बीज होतं. ते माझ्या हृदय भूमिकेमध्ये चांगल्या प्रकारचं खोल असं पेरलंही गेलं, परंतु त्याच्याशिवाय जी आवश्यक होती ती तुझी कृपा पण झाली. आणि कृपा झाल्याबरोबर ते जे बीज पेरलं होतं ना, तर ते बीज आज काय झालं, तुमचा आणि माझा संवाद झाला. आणि या संवादामुळं काय झालं, आम्हाला ज्ञानरूपी फल या ठिकाणी हाताला आलं, आत्मज्ञान. आणि त्या आत्मज्ञान प्राप्त होऊन त्याचं फळ काय आहे, मुक्ती. ती मुक्ती, जीवनमुक्ती, ती आम्हाला आज प्राप्त झाली. आणि आपला जो संवाद आहे तो फळेशी उठिले, तो संवाद आता फलरूपाने उठला, म्हणजे निर्माण झाला. आता मला काय झालं, तळ हाताच्या आवळ्यासारखं तुझ्या स्वरूपाचं प्रत्यक्ष ज्ञान झालं. आणि तुझं ज्ञान झालं की त्या पुरुषाला ज्ञान झाल्यानंतर पुन्हा काही कर्तव्य राहत नाही. अर्थात कर्तव्य राहत नाही, ज्ञातव्य राहत नाही. अशा प्रकारचं ज्याला आपण काय म्हणतो कर्तृत्व अभाव, ज्याच्या ठिकाणी कर्तव्याभाव, त्या कर्तव्याभाव रूपी मोक्षाला तुमच्या कृपेने मी आज प्राप्त झालो, असा अर्जुन भगवंताला सांगतो. अहो नारदादिकास, म्हणजे संवाद जे आहे ते फळरूपाने प्राप्त झाले. दुसरी एक गोष्ट आहे की खरा आनंद काय आहे की मागं सांगितलं, मच्चित्ता मद्गत प्राण बोधयंतः परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच, असं सांगितलं की जवळिकेची सरोवरे उचंबळली या कालवती परस्परे का तरंगाशी धवळारे तरंगची होती, असं पाठीमागच्या ओळ्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये काय आहे की तुकाराम महाराजांचा अभंग आहे, आता आठवत नाही, जसा साखर आहे, त्या साखरेला आपला रस घेता येतो का, रस चाकणारा दुसराच असतो की नाही, बरोबर ना. तसं जर मी केवळ मुक्त अवस्थेला प्राप्त झालो, तुझ्या स्वरूपाशी एकरूप झालो, तर मी सुखरूप होईल, पण सुखाचा भोग मला होणार नाही. तेव्हा ज्ञानीपुरुष सुद्धा काय करत असतो, तर ते आपण काल परवा चिंतन केलं का तोच एकच गुरुतत्व काय होतं, शिष्यही तेच होतं आणि गुरुही तेच होतं. आणि गुरु शिष्य रूपाने ते आपल्या आत्मानंदाचा आस्वादन करत असतात. त्याप्रमाणे आता काय झालं, मला जी भगवान परमात्मन जे ऋषीश्वरांनी कथन केलेली वचनं ती माझ्या हृदयात सखोल होतीच, अगोदर बीज होतंच. आणि
त्याच्यामुळं तुमच्या कृपेची काय झाली, ओल आम्हाला मिळाली, आणि त्यामुळं आपल्या दोघांमध्ये काय झाला, संवाद झाला. आणि तो संवाद असा दिला, फळासहित संवाद झाला. संवाद फळेशी, किंवा संवाद हेच फळ आपल्याला प्राप्त झालं असं आहे. आणि ते संवाद हेच फळ कसं म्हणता येईल, संवादापासून फळ तर मोक्ष निर्माण होतो. अरे मोक्ष तर आपलं स्वरूप आहे हे मला कळलं, पण त्याच्यानंतर संवादामध्ये काय झालं की या ठिकाणी जसं साखर भोगता तो निराळा तेने गोडी निवडिली असं सांगतात की या ठिकाणी साखर होण्यापेक्षा साखर होणं चांगलं का साखर खाणं चांगलं. साखर खाणं चांगलं. तसं या ठिकाणी मला आत्मरूप होऊनही त्या आत्मानंदाचा भोग घ्यायचा असेल तर गुरु शिष्याचा संवाद होतो, आणि या संवादातून बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच, त्याच्यामध्ये जी संतुष्टता आणि त्याच्यामध्ये जी रती प्राप्त होते, जे सुख अलौकिक अतिंद्रिय, ते सुख प्राप्त होण्याचं साधन कोणतं आहे, तुझा माझा संवाद. आणि हेच फळ आहे. हे फळ म्हणजे काय आहे, ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती करण्याची जी शक्ती आहे ती शक्ती तुझ्याद्वारा मला मिळाली. आता तुझं माझं नाही भेद, तुझ्या माझ्यामध्ये भेद पण नाही, परंतु केला सहज विनोद. या ठिकाणी संवाद हा एक आहे, विनोद आहे. म्हणजे या ठिकाणी या कथेच्या द्वारा आपली कालक्रमणा ही उरले उपाधी कारणे ते त्वा विचिले दर्शने. या ठिकाणी आपल्याला आगा मीची होनी पांडवा करीती माझी सेवा परी नवला होतो सांगावा असे न ऐक. अशा प्रकारची स्थिती आहे की माझ्या स्वरूपाला प्राप्त व्हायचं आणि शिवो भूत्वा शिवम यजेत, हेही भाग्य तुझ्यामुळं मला प्राप्त झालं. म्हणून म्हणतात की संवाद फळेशी उठिले. अहो नारदादिका संता त्यांच्या उक्तिरूप सरिता मी महोदधी झालो अनंता संवाद सुखाचा. हे सांगतात बरं का. आता हे एवढे काही शब्द आहे, आपण करावं तेवढं चिंतन तिथं कमीच आहे. जेवढा आपल्याला थोडा बहुत शास्त्रार्थ माहीत असेल, महापुरुषांची वचनं ती सगळी याच्यामध्ये समन्वित होतात, आणि अजून आपल्याला जाणायचं काहीतरी राहतं. दिसायला हे शब्द आहे विभूती. काही लोक म्हणतात विभूती योग सोपा अध्याय आहे, आणि विभूती योगामध्ये फक्त काय आहे, भगवंतानी सामान्य माणसासाठी ज्याला परमात्म्याचं व्यापक अतिंद्रिय स्वरूप जाणण्यासाठी बुद्धी कमी पडते, बुद्धिमांद्यादिकांमुळं, त्याच्यासाठी भगवंताने हा उपाय सांगितला आहे. परंतु हा भगवंताचा उपाय किंवा त्याच्यावर संस्कृत टीकाकारांचा उपाय त्यांचं निवेदन असं असलं तरी ज्ञानेश्वर महाराजांचा डाव्या अध्यायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो अतिशय व्यापक आहे, तो वस्तुनिष्ठ अशा स्वरूपाचा आहे. आणि त्याच्यामध्ये माऊली म्हणतात अहो अनंता. या ठिकाणी भगवंताला हे अहो म्हणजे हे अनंत असणाऱ्या हे श्रीकृष्ण परमात्मन. नारदादिका संता, नारदादिक म्हणजे नारद, देवल, व्यास इत्यादी जे द्रष्टे ऋषी आहेत, संत, नारदादिकांना संत असं म्हटलेल्या. या ठिकाणी केवळ ऋषी नाही, हे संत हृदयाचे आहेत. म्हणून नारदादिका संता, आणि त्यांच्या उक्ती रूप सरिता. नारदादिक जे संत आहेत, आणि दोन गोष्टी आहेत त्याच्या ठिकाणी. नारदादिक काय आहेत, संत आहेत. संत कोणाला म्हणतात, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, आणि ते चैतन्य ते तत्वज्ञ संत स्वीकारिती, ज्यांना सगळ्या विश्वामध्ये जिकडं तिकडं ऐसा ज्याचा अनुभव, विश्व देव सत्यत्वे देवतयाजवळी असे पापनासे दर्शने, ज्यांना सर्वत्र परमात्म्याची अखंड एकरस सबराभरीत ओतप्रोत सर्वत्र व्याप्त परमात्म्याची ज्यांना संशय विपर्यय रहित काय अनुभूती येते, त्यांना म्हणतात संत. आणि हे जे संत आहेत हे नारदादिक संत, आणि ते संत तर झाले, परंतु त्यांच्या उक्ती रूप सरिता, त्यांची उक्ती म्हणजे त्यांनी बोललेली जी वचनं आहे, आणि त्यांची बोललेली जी वचनं, ती वचनच ह्या कोणी काय आहेत, नद्या आहेत. नद्या तर नद्या कुठे जाऊन मिळतात, समुद्राला जाऊन मिळतात. नद्या छोट्या असतात आणि त्या सर्व एकत्र होऊन त्यांना मिळण्याचं लक्ष्य कोण आहे, सगळ्यांचं समुद्र आहे. या ठिकाणी असं दिसतं की नुसते नारदादिक संत हे सुद्धा काय आहे, संत आहेत,
परंतु यांनाही कुठे मिळायचे? समुद्रालाच मिळायचं. त्यांच्या उक्ती ज्या आहेत त्याही काय आहेत? नद्याच आहेत. त्यांनाही कुठे जाय, संतांना कुठे जायचे? संत गेले जया ठाया देवराया पाववी. संत कोणत्या ठायाला गेले? संत मोक्ष स्वरूपाला प्राप्त झाले, भगवत स्वरूपाला प्राप्त झाले. आणि त्यांची वचनं जी आहेत उक्तीरूप, ह्या सुद्धा नद्याच आहेत. त्या सुद्धा कुठं प्राप्त होतात? त्या सुद्धा समुद्रालाच प्राप्त होतात. पण सगळ्या नद्या, आपण म्हणतो ना की सर्व देव नमस्कार हा केशवम प्रतिगच्छती. कोणत्याही देवांना केलेला नमस्कार हा केशवालाच प्राप्त होतो. कसा? आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम. आकाशातून पडलेलं पाणी जसं नद्यांच्या माध्यमाने शेवटी समुद्रालाच मिळतं, तसे सगळे संत कुठं मिळतात? आपल्या भगवत स्वरूप असणारा महासागर त्यालाच मिळतात. आणि त्यांची वचनं कशाचं प्रतिपादन करतात? तेच प्रतिपादन करतात. त्या वचनं ही सुद्धा कोण आहेत? सरिता म्हणजे नद्या. आणि ह्या नद्या कुठं मिळतात? शेवटी सागराला. आणि सागर कुठं? सगळे सागर आपण कन्याकुमारीला गेलो की ते सगळे कोणता? अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि कोण तो बंगालचा उपसागर, सगळे एकत्र आले की नाही तो महासागर झाला. तसं संत कुठं जातात? महासागर म्हणजे निरतिशय व्यापक असणारी जे ब्रह्मस्वरूप स्थिती तिला प्राप्त होण्यासाठी संत आहेत. आणि संत जे बोलतात ते सुद्धा त्या स्थितीला प्राप्त होण्याचे साधनं किंवा त्या स्थितीचं स्वरूप स्थितीचं वर्णन करतात. आणि तेच जीवानी काय करावं त्यांना वाटतं? जीवानीही त्या महासागरालाच मिळावं. परंतु ते म्हणतात ह्या सगळ्या संत आणि संतांच्या उक्ती किंवा त्यांच्या वचनरूपी नद्या ह्या कुठे मिळाल्या? तर ते म्हणतात त्या माझ्यामध्ये मिळाल्या. म्हणजे ज्या महासागराला मिळायचा तो महोदधी, मी महोदधी झालो अनंता. परमात्मा तूच अनंत आहे असं नाही, तुझा अनंत नाव आहे आणि मी मात्र काय अंतवान समजतो का? जोपर्यंत मला अज्ञान होतं, तुझी कृपा नव्हती, तुझे 9 अध्याय ऐकले नव्हते, तोपर्यंत मला असं वाटत होतं. परंतु मुद्दाम या ठिकाणी हे तू पुरस्सर अनंता म्हणतात. म्हणजे तू अनंत आहे, मी काय अंतवान आहे का? तू हे अनंता, मी महोदधी झालो. वास्तविक आता महोदधी कोण झाला? महासागर कोण झाला? तू आहे. परंतु अर्जुन म्हणतो मी महोदधी झालो आणि पुन्हा त्याला काय म्हणतो? अनंत. अनंत 2 असतील का? एकच असेल. याचाच अर्थ मी अनंत तू अनंत, म्हणजे तू आणि मी दोघं काय आहे? अनंत महासागर आहे. आपले जयप्रभू सारखं म्हणायचे ना, अनंत महासागर को अनंत महासागर आहे. त्या अनंत महासागरा मी झालो असं म्हणतो हे अनंता. आता महासागर झालो तर एवढंच नाही, तर या ठिकाणी संवाद सुखाचा महासागर झालो की ज्यामध्ये आतापर्यंत आपला संवाद झाला, आता माझं कार्य झालं आणि आपला संवाद थांबेल का? आता थांबणार नाही. त्या ठिकाणी बरीच ओळ आहेत, मला आता लक्षात येणं, जरी आपलं कार्य झालं तरी सुद्धा पुन्हा ह्या संवादाचा आस्वादन करावंच वाटतं. मिळोनी मिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे. मी होनी तैसे मज नाही, मजची भजती का? मजची भजती असं सांगितलं. समुद्राला गंगाजळ मिळालं एकदा, मग आता ते थांबलं का? नाही. तर त्या ठिकाणी ते पुन्हा मिळोनी मिळतची असे, पुढचा प्रभाव गेला का मागचा प्रभाव पुन्हा समुद्राला मिळतच राहतो. त्याप्रमाणे सांगतात की मी महोदधी झालो, मी महासागर झालो. पण कशा? केवळ सुखाचा महासागर झालो नाही, संवाद सुखाचा महासागर झालो. एकदा तुला तुझ्या स्वरूपाला प्राप्त झालो, पण प्राप्त झाल्यानंतर पुन्हाही अंतःकरणवृत्ती पुन्हा पुन्हा तुझ्याच आकाराची करतो आणि त्याच्यामध्ये आनंदाचा भोग, आनंद रूपता होणं विशेष नाही, परंतु आनंदाचा भोग होणं विशेष आहे. आणि त्या आनंदाच्या भोगाचा साधन काय असेल तर गुरु शिष्यांच्या मध्ये झालेला संवाद. पुन्हाही आपण तीच चर्चा करतो. माझं जरी मी त्याला मिळालो तरी माझं जीवन संपले का? प्रारब्ध लेश, अविद्या लेश जोपर्यंत हे जीवन आहे तोपर्यंत काय करायचं? तोपर्यंत पुन्हा पुन्हा जोपर्यंत उरले उपाधी कारणे आणि ते त्वा विचिले दर्शने. निमिष न लगे मनवेदिता एवढी तुझी स्वरूपता. विठोबा नेनो कैची भेटी आणि उरणे नाही जीवे साठी. उरले उपाधी कारणे ते त्वा विचिले दर्शने. काय?
निवृत्ती दासा वेगळे आणि सांगावया नाही उरले. वेगळं सांगण्यासाठी काही राहिलं नाही, परंतु कल्पित द्वैत आणि वास्तव अद्वैत ह्या सिद्धांताप्रमाणे आम्ही तुमच्याशी काय करणार, संवाद सुख साधणार. आणि देवा तुझ्या कृपेमुळं हे संवाद फळेशी उठले आणि मी मोहदधी झालो अनंता संवाद सुखाचा. प्रभो आगवेनी येणे जन्मे, जे पुण्य केली मी उत्तमे, तयाची नठकतीची अंगी कामे, सद्गुरु त्वा उद्याप. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.